हॅलो स्टुडंट, आज आपण MSc केमिस्ट्री मधला युनिट 1 कार्बोहायड्रेट घेऊया, जो आहे NP पेपर मधला. त्यातला फर्स्ट आपण घेऊ इंट्रोडक्शन टू कार्बोहायड्रेट. यामध्ये आपण काय घेणार आहे? डेफिनेशन ऑफ कार्बोहायड्रेट, त्याचा जनरल फॉर्म्युला पाहणार आहोत, क्लासिफिकेशन, मोनोसॅकराइड, ऑलिगोसॅकराइड, पॉलिगोसॅकराइड अँड बायोलॉजिकल इम्पॉर्टन्स पाहणार आहोत त्या कार्बोहायड्रेटचे. आता साधा कार्बोहायड्रेट म्हणजे काय सांगू आपण? कार्बोहायड्रेट्स आर द ऑर्गॅनिक कंपाऊंड्स कंपोज मेनली ऑफ कार्बन, हायड्रोजन अँड ऑक्सिजन. कार्बोहायड्रेट असा कंपाऊंड आहे ज्यामध्ये काय प्रेझेंट आहे? कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे 3 एलिमेंट प्रेझेंट आहे. दे आर प्रोड्यूस बाय फोटोसिंथेसिस इन ग्रीन प्लांट. ते कशाने प्रोड्यूस करतात? फोटोसिंथेसिसने प्रेझेंट करतात. कशामध्ये? ग्रीन प्लांटमध्ये. दे आर प्रायमरीली सोर्स ऑफ एनर्जी फॉर ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम. नंतर त्याचा पाहू फॉर्म्युला. ठीक आहे, जनरल फॉर्म्युला पाहू आपण त्याचा. तर त्याचा जनरल फॉर्म्युला काय आहे? CH2ON हा आहे त्याचा जनरल फॉर्म्युला. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण त्याचा पाहू. त्याच्यानंतर त्याचा आपण काय पाहणार आहे? मॉलिक्युलर फॉर्म्युला पाहणार आहे. मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे त्याचा? CnH2n आणि O हा त्याचा आहे हा आहे त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला. जनरल फॉर्म्युला काय आहे? CH2O/N आणि मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे CnH2nOn. ठीक आहे, आता एक्झाम्पल जर घेतला आपण ग्लुकोज. ठीक आहे, ग्लुकोजचं एक्झाम्पल घेतलं तर कार्बन त्याच्यात किती राहतो? 6, म्हणजे C6H12O6 हे त्याच्यात राहतात एलिमेंट्स. कार्बनचे 6, हायड्रोजनचे 12 आणि ऑक्सिजनचे 6. जर याचा रेशो कम्पेअर केला तर रेशोमध्ये काय येतो? याचा रेशो येतो जसं काय येतो? 66H12O6. तर याचा रेशो आहे 1:2:1 हा त्याचा रेशो आहे. आता पाहू आपण कार्बोहायड्रेटचे टाइप्स. कार्बोहायड्रेट्स हॅव्हिंग 3 टाइप, दॅट इज मोनोसॅकराइड, ऑलिगोसॅकराइड आणि पॉलिसॅकराइड. आता हे क्लासिफिकेशन झाले. तर हे क्लासिफिकेशन कशाने करतो आपण? बाय द हायड्रोलिसिस प्रोसेसने. ठीक आहे, फर्स्ट घेऊ आपण त्यातला मोनोसॅकराइड. मोनो म्हणजे काय? मोनो म्हणजे एक, सिंगल, आणि सॅकराइड जो काय आहे सिंगल सॅकराइडनी बनलेला आहे त्याला म्हणतो आपण मोनोसॅकराइड. याचा एक्झाम्पल येतो शुगर. काय एक्झाम्पल याचा? शुगर. मोनोसॅकराइडचा आहे एक्झाम्पल शुगर आहे. ठीक आहे, दॅट इज अ सिंपल शुगर. याला आपण सिंपल शुगर सुद्धा म्हणू शकतो. यामध्ये येते ग्लुकोज, फ्रुक्टोज, गॅलेक्टोज. ठीक आहे, मोनोसॅकराइडचे एक्झाम्पल काय आहे? ग्लुकोज, फ्रुक्टोज आणि गॅलेक्टोज हे सगळे कशात येतात? मोनोसॅकराइडमध्ये. नंतर आहे ऑलिगोसॅकराइड. आता ऑलिगोसॅकराइडमध्ये काय आहे? ज्याच्यात काय असतं? 2 ते 10 मोनोसॅकराइड्स युनिट्स प्रेझेंट असेल. ज्याच्यात 2 ते 10 मोनोसॅकराइड युनिट्स प्रेझेंट असेल त्याला म्हणू आपण ऑलिगोसॅकराइड. ठीक आहे, ज्याच्यात सांगू आता काय म्हटलं मी पहिले? मोनो म्हणजे काय? मोनो म्हणजे 1 युनिट, ज्याच्यात 1 युनिट सॅकराइड असेल म्हणून त्याला म्हणतात मोनोसॅकराइड. पण ज्याच्यात 2 ते 10 युनिट काय प्रेझेंट असेल? मोनोसॅकराइडचे प्रेझेंट असेल त्याला म्हणू आपण ऑलिगोसॅकराइड. नंतर आहे ऑलिगोसॅकराइड्सला. जर आपण या ऑलिगोसॅकराइड्स म्हणजे काय? ज्याच्यात काय असेल 2 ते 10 युनिट काय आहे? मोनोसॅकराइड प्रेझेंट आहे. ठीक आहे, जर आपण या ऑलिगोसॅकराइडला काय केलं? हायड्रोलिसिस केलं. काय केलं त्याला आपण? जर याला हायड्रोलिसिस केलं तर आपल्याला काय मिळते? मॅनी युनिट्स ऑफ मोनोसॅकराइड्स. ठीक आहे, मॅनी युनिट्स ऑफ मोनोसॅकराइड्स मिळते, म्हणून याला म्हणतात आपण ऑलिगोसॅकराइड्स म्हणत आहे. याचे एक्झाम्पल काय आहे? सुक्रोज. याचं एक्झाम्पल आहे सुक्रोज, लॅक्टोज,
आणि आहे माल्टोज. हे याचे एक्झाम्पल आहे. नंतर पाहू पॉलिगोसॅकराइड. पॉलिगोसॅकराइड म्हणजे काय? पॉली म्हणजे काय येतं? पॉली मीन्स मॅनी. पॉली म्हणजे काय आहे? मॅनी आहे. म्हणजे मॅनीनेच काय सांगू शकतो की याच्यात काय असेल? खूप सारे सॅकराइड्सचे युनिट, खूप सारे सॅकराइडचे युनिट्स प्रेझेंट असेल. म्हणजेच कोणते? मोनोसॅकराइडचे युनिट्स, है ना. खूप सारे मोनोसॅकराइडचे युनिट्स याच्यात प्रेझेंट असेल आणि ते एकमेकांशी कशाने जोडले असेल? दे आर लिंक्ड बाय ग्लायकोसिडिक लिंकेज. ते एकमेकांशी कशाशी जोडले आहे? बाय ग्लायकोसिडिक लिंकेज. जे एकापेक्षा जास्त मोनोसॅकराइड म्हणजे खूप सारे मोनोसॅकराइड युनिट्स ज्याच्यात प्रेझेंट आहे त्याला म्हणतो आपण पॉलिसॅकराइड. आणि पॉलिसॅकराइड हे एकमेकाशी आहे, मोनोसॅकराइड एकमेकाशी कशाने जोडलेले आहे? ते जोडलेले आहे ग्लायकोसिडिक लिंकेजनी एकमेकांशी जोडलेले आहे. ठीक आहे. म्हणून याला हे एकमेकांशी ग्लायकोसॅकराइड युनिट हे एकमेकांशी जोडले असल्यामुळे आपण त्याला काय म्हणतो? कॉम्प्लेक्स. म्हणून आपण याला कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल सुद्धा म्हणतो. कॉम्प्लेक्स का म्हणतो? कारण हा खूप मोठा मॉलिक्यूल आहे म्हणून आपण त्याला कॉम्प्लेक्स म्हणतो. ठीक आहे. जर याचं एक्झाम्पल काय आहे? फॉर एक्झाम्पल याचं एक्झाम्पल आहे स्टार्च. स्टार्च काय आहे? हा पॉलिसॅकराइड आहे. स्टार्च काय? हा पॉलिसॅकराइड आहे. पॉली म्हणजे काय? मॅनी. मग पॉली म्हणजे काय? मॅनी. याच्यात खूप सारे सॅकराइड्स एकमेकांशी जोडले गेलेले आहे म्हणून त्याला काय म्हणतात? पॉलिसॅकराइड. आणि पॉलिसॅकराइडचा एक्झाम्पल आहे आपला स्टार्च. काय कोणता एक्झाम्पल आहे तो? पॉलिसॅकराइडचा एक्झाम्पल आहे स्टार्च. सेकंड आपण ग्लायकोजन. सेकंड एक्झाम्पल आहे याचं ग्लायकोजन. ग्लायकोजन सुद्धा काय याचा एक्झाम्पल आहे. आणि थर्ड एक्झाम्पल आहे त्याचा सेल्युलोज. सेल्युलोज. आता याचा हे जे काय आहे आपले पॉलिसॅकराइड आहे तर पॉलिसॅकराइडला मॉलिक्युलर फॉर्म्युला नसतो. ठीक आहे. मॉलिक्युलर फॉर्म्युला नाही राहत याला. ठीक आहे. तर पॉलिसॅकराइडला आपण काय करतो? जनरली त्याचा जनरल फॉर्म्युलाच आपण घेतो. जसा जनरल फॉर्म्युला काय सांगितला होता मी? CnH2O हा त्याचा जनरल फॉर्म्युला आहे. ठीक आहे. आता हे सगळे कशामुळे मिळते आपल्याला? हे जो स्टार्च आहे यातला काय पॉलिसॅकराइड काय आहे? स्टार्च आहे. तर स्टार्च कशामध्ये असतो? हा प्लांटमध्ये असतो. ठीक आहे. प्लांटमध्ये आता समजा काय कशात असतो? हा नेहमी आपला प्लांटमध्ये स्टार्च स्टोरेज असतो. आणि हा स्टोरेज कशात असतो? कार्बोहायड्रेटमध्ये. जसं आपण पाहतो पोटॅटोमध्ये. पोटॅटोमध्ये काय प्रेझेंट आहे? स्टार्च प्रेझेंट आहे. ठीक आहे. तर पोटॅटो कुठून आला? हा प्लांटमधून आला. ठीक आहे. तर प्लांटमध्ये स्टार्च हा स्टोरेज कार्बोहायड्रेट आहे आणि ॲनिमलमध्ये हा ग्लायकोजन हा स्टोरेज कार्बोहायड्रेट म्हणून कार्य करतो. प्लांटमध्ये कुठला आहे स्टोरेज ॲटम? प्लांटमध्ये आहे स्टार्च. प्लांटमध्ये आहे स्टार्च म्हणून कार्बोहायड्रेट यूज केला जातो. ॲनिमलमध्ये ग्लायकोजन. ॲनिमलमध्ये ग्लायकोजन हा स्टार्च आहे म्हणजे कार्बोहायड्रेट प्रेझेंट आहे. आणि सेल्युलोज हा प्लांट सेल वॉलमध्ये असतो. आणि सेल्युलोज कशात असतो? हा प्लांट सेल वॉलमध्ये असतो. ठीक आहे. नंतर आपण पाहू त्याचं आता बायोलॉजिकल इम्पॉर्टन्स. आता बायोलॉजिकल इम्पॉर्टन्स काय आहे त्याचे? आपण सर्वात आधी पाहू त्याचं कार्बोहायड्रेट. कार्बोहायड्रेट कशासाठी आवश्यकता आहे आपल्याला? कार्बोहायड्रेट हे शरीरासाठी सर्वात महत्वाचे काय आहे? एनर्जी सोर्स आहे. दुसरे म्हणजे अतिरिक्त ग्लुकोज हे स्टार्च किंवा ग्लायकोजनच्या स्वरूपात स्टोअर केले जाते. तिसरे म्हणजे सेल्युलोज हा प्लांट सेल वॉलला स्ट्रेंथ आणि सपोर्ट देतो. याशिवाय रायबोज आणि डीऑक्झीरायबोज हे आरएनए आणि डीएनएचे महत्वाचे कंपोनंट आहे. म्हणून कार्बोहायड्रेट हे केवळ एनर्जी देत नाही तर लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या
ग्रोथ, स्ट्रक्चर आणि मेटाबॉलिझम मध्ये देखील अत्यंत महत्वाची भूमिका घेतात. आता आपण या लेक्चरमध्ये काय कन्क्लुजन काढू शकतो की आज आपण काय शिकलो? आज आपण कार्बोहायड्रेटची डेफिनेशन, जनरल फॉर्म्युला, क्लासिफिकेशन अँड बायोलॉजिकल इम्पॉर्टन्स आपण याच्यात समजून घेतले आहे. आता पुढील लेक्चरमध्ये आपण पाहूया नॅचरली ऑकरिंग शुगर. ठीक आहे, तोपर्यंत गुड बाय.